सुस्वागतम स्वागतम। रसिक मंडळी, आज दिनांक 1 जानेवारी 2026 या नूतन वर्षाच्या या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना या नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज या नववर्षाचे औचित्य साधून या आबलोली गावामध्ये या आबलोली गावातील रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे श्री सत्यनारायणांची महापूजा आयोजित केली गेलेली आहे आणि या महापूजेनिमित्त एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी दरबारी आम्हा कलावंतांना या ठिकाणी आमची कला सादर करण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली या आयोजक समितीचे आम्ही श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी दरबारी सतत ऋणी आहोत, आभारी आहोत। त्याचप्रमाणे आज या आबलोली गावामध्ये हा नमनाचा कार्यक्रम सादर होत असताना या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून कोकण माझी माय या युट्यूब चॅनलचे मालक माननीय श्री आमचे मार्गदर्शक माननीय श्री संदीपजी मोहिते साहेब, त्याचप्रमाणे श्री महेशजी मोहिते साहेब, तसेच सुमधुर आवाजाचे शाहीर नृत्य कोरिओग्राफर राजजी कातकर साहेब, त्याचप्रमाणे या रत्नागिरी पंचक्रोशीतील एक नामांकित बँड मास्टर माननीय श्री वेदांत पवार साहेब यांचे या ठिकाणी आमचा कार्यक्रम पाहण्यासाठी खास उपस्थिती लाभलेली आहे। या सर्व मान्यवरांचे आम्ही श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी दरबारी शाब्दिक सुमनाने आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या साऱ्या सृष्टीचा दाता करता करविता, या साऱ्या सृष्टीचा दाता करता करविता, सारे विश्वाचा आराध्य दैवत 14 विद्या 64 कलेचा अधिपती माझा गणराया, माझ्या विघ्न हत्याला वंदन करून श्री रंगभूमी रंगदेवता श्री नाट्य नटेश्वराला विनम्र अभिवादन करून रसिक मायबाप आपला अमूल्य वेळ काढून आमची कला पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचे जाहीर आभार। त्याचप्रमाणे या ठिकाणी रसिक मायबाप या ठिकाणी आमचा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित आहेत, त्याच्या चरणाची धूळ आमच्या मस्तकी लावून मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी दरबारी या ठिकाणी कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी दरबारी या नमन मंडळातील सर्व कलाकारांच्या ग्रामदैवत व कुलदैवतेला वंदन करून या महाराष्ट्राचे सांडते राजे ज्या राजानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून पेटती मशाल घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। हे महाराष्ट्राचे सांडते राजे श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या सर्व कलाकारांचा मानाचा मुद्रा। जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की।
भारी या नवमंडळाचे निर्माता, ज्यांच्या माध्यमातून या मंडळाची निर्मिती झाली, ज्यांच्या संकल्पनेतून या सदाबहार कार्यक्रमाची निर्मिती झाली, ते श्री रवळनाथ लिमिक्स समर मंडळ रत्नागिरी रविवारी या नवमंडळाचे निर्माता श्री अमितजी डांगे, लेखक दिग्दर्शक श्री मनोहर होरंबे, गीतकार गुरुवर्य श्री गोविंदजी तारवे, गुरुवर्य श्री गणपतजी तारवे, या कार्यक्रमाचे शाहीर, सुमधुर आवाजाचे शाहीर श्री अमितजी डांगे, श्री ओमकार डांगे, या कार्यक्रमाचे नेपथ्य रोहित धनावडे, केदार गावडे, रक्तभूषा केतन पाडावे, नयन आंबेकर, वेशभूषा मनोहर होरंबे, विश्वनाथ डांगे, नृत्य कोरिओग्राफी अनिकेतजी धनावडे, ध्वनी संकलन व प्रकाश योजना दिग्राज साऊंड सर्व्हिस धरेवाडी रत्नागिरी, प्रोप्रायटर गौरवजी गोताड, ऑर्गन मास्टर श्री प्रसादजी कुर्डे, बँड मास्टर श्री श्रावण, ढोलकी बंडू सुजल पवार, मृदुंगमणी मृदुंग वादक श्री अमितजी डांगे, झांज वादक काशीनाथ रेवाळे, त्याचप्रमाणे श्री सचिन रेवाळे, श्री दीपक रेवाळे, श्री प्रकाश रेवाळे, राजेश येडरे, संकेत धनावडे, ऋषिकेश शापकरे, केदार गावडे यांच्या विशेष सहकार्यानं या भव्य दिव्य अशा रंगमंचावर सविनय सहर्ष सादर करत आहोत श्री भगवान परशुरामांनी तीर सोडावा आणि अथांग असा समुद्र मागे सारावा, श्री भगवान परशुरामांनी तीर सोडावा आणि अथांग असा समुद्र मागे सारावा, निर्मिती व्हावी स्वर्गाची, निर्मिती व्हावी स्वर्गाची, आणि तो स्वर्ग म्हणजे आपला कोकण. या कोकणच्या लाल मातीतील कला श्री भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जन्मभूमी आणि या पावन भूमीमध्ये चालत आलेली एक पारंपरिक लोककला, या लाल मातीतील कला अर्थात श्री रवळनाथ लिमिक्स समर मंडळ रत्नागिरी रविवारी आपल्या समोर सविनय सहर्ष सादर करत आहोत. बहुरंगी नमन, बहुरंगी नमन, बहुरंगी नमन, अर्थात कोकणचे खेळे. परशुरामाच्या पुण्यभूवरी, परशुरामाच्या पुण्यभूवरी
घुमली नमन कलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला परशुरामाच्या पुण्यभुवरी परशुरामाच्या पुण्यभुवरी घुमली नमन कलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला पहिले नमन श्री गणाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला पहिले नमन श्री गणाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला तिसरे नमन वागजाईला चौथे नमन चंद्र सूर्याला चौथे नमन चंद्र सूर्याला चौथे नमन चंद्र सूर्याला मुखवट्यांची अनेक रूपे मुखवट्यांची अनेक रूपे देऊया दाखवूनी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला गौळ नाही दाखवली वगनाट्य से पुराणी वगनाट्य से पुराणी वगनाट्य से पुराणी गणगौळ नाही दाखवली वगनाट्य से पुराणी वगनाट्य से पुराणी वगनाट्य से पुराणी रंगभूमीला वंदन करुनी रंगभूमीला वंदन करुनी रावण नाचे रणी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला परशुरामाच्या पुण्यभुवरी परशुरामाच्या पुण्यभुवरी घुमली नमन कलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी निर्मिली नमन कला 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 निर्मिली नमन कला
धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी रविवारी या नमन मंडळासाठी आलेलं काही पारितोषिक माननीय श्री ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. तू वाजता डोळे उघड. समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या नरदेहाचा आपला साष्टांग दंडवत. आशीर्वाद वत्सा, तुझ्या अफाट बलिष्ठ तपश्चर्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माग, तुला इच्छित असलेला वर माग. पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जांबाईपासून झाली. या नरदेहास आपणच सिंदूरासूर अशी संज्ञा बहाल केली. आराधना करण्याचे कारण एकच, या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता आपल्या या पुत्रास कधीही मृत्यू संभव नये असा मला शुभाशीर्वाद द्या. वत्सा, या सृष्टीचे निर्माण मी केले आणि तिचे काही नियम आहेत. त्या नियमांच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ शकत नाही. कारण जो या भूतलावरती जन्माला आला त्याला मृत्यू हा निश्चित. ठीक आहे पितामहा, या सृष्टीचे चाल गती मी विस्कळू करू शकत नाही. परंतु या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता मला असे शस्त्र द्या, ज्या शस्त्राच्या बळावर हा दैत्यराज सिंदूरासूर अजिंक्य राहील, ज्याचा कोणीही पराभव करू शकणार नाही. ठीक आहे, तुला मी हे शस्त्र प्रदान करतो. आणि हो, एक लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी तुझ्यावर संकट येईल त्याच वेळी या शस्त्राचा वापर कर, अन्यथा तुझा मृत्यू अटळ होईल. आणि हो, त्या आदिशक्ती माया शक्ती हिच्यापासून सावध राहा. जशी आपली आज्ञा पितामहा. धन्य झाला या समग्र ब्रह्मांडामध्ये हा नरदेह धन्य झाला. असमंत वेदनारी महत्वाकांक्षा, प्रबळ इच्छा शक्ती, ध्येय, सामर्थ्य आदी गुणांचे समुच्चय घेऊन स्वबळावर गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं ब्रह्मदेवांची कठोर तपस्येचे फळ या नरदेहात समधुवंचित असा वर प्राप्त झाला. ब्रह्मदेवांचा वरदहस्त या सिंदुरासुराच्या मस्तकी. त्या मृत्यूचं भय नाही आणि ज्याला मृत्यूचं भय नाही
मुख्य योद्धा दैत्यराज सिंधुरासूर अमर झाला. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला. वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. जगानी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा आवडी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला. वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. चंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा आमनी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला. वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. नारायण नारायण हे समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा आणि आणि त्या भगवंताच्या इच्छेचं पालन करणे हे आमचे कर्म. नारायण नारायण नारायण. परंतु परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. नारायण नारायण. कर्म धर्म आणि अध्यात्म यांचीच सांगड घालू. याची देही याची डोळ आम्ही सगुण स्वरूप ब्रह्मदेव देखिला दिवाळ वायू भक्षण करून अन्न पाण्याचा त्याग करून ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्या केली. ब्रह्मदेव मजवर प्रसन्न झाले. दिले दान मज अमृत्वाचे. नारदमुनी हा दैत्यराज सिंधुरासूर अमर झाला. नारायण नारायण. दैत्यराज मृत्यू हा सर्वांना अटळ आहे पण तुला अमरदान मिळाले. तुझी ही अपाट भल्ले तुले तपश्चर्या आणि त्या तपश्चर्येचे फळ तुला अमरदान मिळाले. म्हणजे दैत्यराज तुझा जय जयकार नक्की होणार. चंद्रसुरा
तुझा जय जयकार नक्की होणार. नक्की. नारायण नारायण. जय जयकार फक्त याच असुरी शक्तीचा होणार, परंतु तुम्ही तर त्या देवांचे दास, शोभता मात्र खास. मला मिळालेला वर ऐकून तुमच्या सर्वांग पेटून उठले असणारच. पुणे आज जर का या सिंधुरासुराने ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यावर समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. सिंद्रासुरा, तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचंय ना? अरे मग असं कर, प्रथम आक्रमण त्या देवेंद्रावर कर. देवराजेंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहेत. नारायण नारायण. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केलेत मुळे. आता सिंधुरासूर या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही, होणारच. त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रसिद्धी अर्थात पृथ्वी आणि पाताळ जिंकून पहिले सोडे अमरावतीवर. 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्थापित करणं हा पहिला माणूस समान करून देवेंद्र सिंहासनी विराजमान सिंधुरासूर. नारायण नारायण. असुरधिपती, महापराक्रमी, महाविक्रमी या सिंद्रासुराच्या शक्तीसमोर समस्त देवगणांचा हा म्हणता पराभव होणार. आणि दैत्यराज, तुम्ही त्या स्वर्ग लोकाचे स्वामी, कुबेराच्या धनाचे धनी, इंद्रासनाचे अधिपती, शासनकर्ते होणार. नारायण नारायण. ध्यान असू दे, जेथे प्रेमाने मिळते तेथे ओंजळ पुढे करावी, आणि जेथे सहजासहजी प्राप्त होत नाही तेथे मात्र क्रांती पुकारावी. या नीतीचा अवलंब हा सिंधुरासूर करणार. काय तर म्हणे अमरावतीचा राजा देवेंद्र स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासुराच्या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ. नारायण नारायण. अरे सिंद्रासुरा, अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. अति लोभ मनीला यथार्थ स्वार्थाची, तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची, तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची. नारायण नारायण. अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या. तू माझे माझे म्हणून नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून नाही रे, नाही कुणाचे कोणी.
नाच गाण्या माझे माझे म्हणते नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नारायण नारायण तेहतीस कोटी देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदिती पुत्र पुरंदर, माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, रंभा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे रंभे शुभाशिष रंभे या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. कशी आज्ञा? नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी राजा दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी राजा दरबारी, नाचते मी राजा दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. देव हासले पाहून धुंद झाले, सांगू मी आता तुडा ग बाई, सांगू मी आता तुडा ग बाई, सांगू मी आता तुडा ग बाई, सांगू मी आता
दिसलं देव हासले पाहुन धुंद झाले सांगू मी आता कुणात बाई सांगू मी आता कुणात बाई सांगू मी आता कुणात बाई सांगू मी आता कुणात नटली तुमच्या मनी भलतीच मी लाजले नाचते मी राजा दरबारी नाचते मी राजा दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी 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 हो धन्यवाद धन्यवाद रसिक मंडळी धन्यवाद 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 नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण नारायण अमरावतीत आलो प्रथम देवराजेंद्र यांचे दर्शन घेऊया नारायण नारायण हे देवेंद्रा या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम शुभाशीष देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन देवेंद्रा पृथ्वीलोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली ब्रह्मदेवांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले देवा आता त्याला कोणाकडून मृत्यू नाही तो या त्रैलोक्याचा राजा होणार नारायण नारायण म्हणजे देवर्षी नक्कीच त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्व संचारला असणार होय देवा त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे तेव्हा देवा तुम्ही सावध राहा देवर्षी चिंता करू नका आपणास तर ज्ञातच आहे हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे तसेच वज्रासारखे शस्त्र ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड बाहूंच्या या सामर्थ्यावर हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे होय देवा हीच संधी योग्य आहे त्या सिंद्रासूर नामक दैत्याच्या गर्वाचे गर्वहरण करण्याची नारायण नारायण नक्कीच देवर्षी देवर्षी आपण निश्चिंत राहा
आणि आपले भ्रमणकार्य असेच सुरू ठेवा. नारायण नारायण सोहमाचे नाव इंद्रपुरी आलो सोहमाचे नाव इंद्रपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मी जगी विस्तारिलो माझा मी माझे नाव इंद्रपुरी आलो माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विसरिलो माझा मी जगी विसरिलो माझा मी सोहमाचे नाव इंद्रपुरी आलो सोहमाचे नाव इंद्रपुरी आलो जगी विसरिलो माझा मी जगी विसरिलो माझा मी नारायण देवेंद्र मी येत आहे. धन्यवाद रसिक मंडळी. धन्यवाद 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 रसिक मंडळी. रवणनाथ रमिक्स मंडळाचे खास आकर्षण आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. रसिक मंडळी, आमच्या कलाकारांना सहकार्य करा हीच अपेक्षा. सर्वांनी गडबड गोंधळ न करता आमच्या कलाकारांना साथ द्यायची आहे. आणि देवराजेंद्र आणि सिद्धरासुर दैत्याचा रणसंग्राम घेऊन येत आहोत थेट प्रेक्षकांमध्ये. नरदेहाच्या चरणाचा दास हो, हीच तुला अंतिम चेतावणी. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव, हे अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नव्हे. 1 सहस्त्र अश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्र, हिंदुरासुर तुझ्या अमरावतीमध्ये आला. माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय रोव. विराजमान होण्यासाठी. तपोबलाचा गर्व एवढा बरा नव्हे दैत्यराज, परंतु एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग या रणांगणामध्ये होऊन जाऊ दे रणसंग्राम.
रणकांड तर होईल देवेंद्र, नेस्त नाबूद होईल तुझी राजसत्ता या नरदेहा पुढे. मग होऊनच जाऊ दे रणसंग्राम, पाहूया कोणाचा जय पराजय होतो. देवेंद्र, आज या युद्धाची समरभूमी तुझी अमरावती. पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा देवराज अजूनही तुझा बैठक देण्यास तयार आहे. देवेंद्र, ध्यानी असू दे, सृष्टी रचित ब्रह्मा त्याचा पुत्र सिंधुरासुर ब्रह्मदेवांचं वरद हस्त या नरदेहाच्या मस्तके तपोबलाचे सामर्थ्य. देवेंद्र, तुझ्या अमरावतीवर सत्ता प्रस्थापित करणार सिंधुरासुर. दैत्यराज, ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ ठरलो ते आम्ही देवगण. तुझ्यासारखे दैत्य नव्हे, रामवर्षी मेहकांसारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोगविलास करणारा तू देवेंद्र. एवढ्यावर तुझी आस भागत नाही देवेंद्र, अरे एवढ्यावर तुझी आस भागत नाही. म्हणून गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिच्या आश्रमी जाऊन तिला शील भ्रष्ट करणारा तू, अमरावतीचा राजा, अरे एका स्त्रीला शील भ्रष्ट करणारा तू, समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई करणारी तुम्ही दैत्य. अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. तुम्हा दैत्याचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. देवराज समर्थ सिंधुरासुराच्या आव्हानास मुकाबला करण्यास देवराज समर्थ काय. देवेंद्र, असेल तपोबळामध्ये सामर्थ्य, असेल बाहुबळामध्ये सामर्थ्य, तर स्वीकार लढांकन. दैत्यराज, माझा स्वाभिमान ठेवू नकोस. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट करून आले. त्यांना या देवेंद्राने याच रणांगणामध्ये मारले. तिथे तुझी काय कथा असेल, तुझ्यामध्ये सामर्थ्य, मग होऊन जाऊ दे रणसंग्राम. आज या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू.
अमरावतीमधून माघारीला सर्वांना तुझाशी माझा येणारा काळ सर्वेन राष्ट्रमत शस्त्रावरती शस्त्र चालवणे हा योग्यता धर्म नव्हे. मग शरणाला देखील मरण नाही. देवेंद्र, शास्त्रीय धर्म हा सिंधुरातून सांगतो. शरणाला या सिंधुरासुरा शरणाला काय तर म्हणे अमरावतीचा राजा. हे राजा, आज तुझी अमरावती ही जाणार आणि त्याबरोबर तूही जाणार. ते फक्त आणि फक्त या सिंधुरासुराची चालणार. काय तर म्हणे अमरावतीचा राजा, देश कोणी देवांचा सेनानी, कुबेराच्या धनाचा धनी, समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या 14 रत्नांचा धनी. देवराज सिंधुराच्या चरणी यालाच म्हणतात काल परिवर्तन.
पसंतीतून आलेलं पाहिजे. शांततेचं प्रतीक आहे. तो शेषावरती निद्रस्त झाला आहे, ज्याचे नयन कमळासारखे आहे, जो देवांचाही देव आहे, सर्व जगाचा आधार आहे, जो जन्म आणि मृत्यू याचा सार आहे, तोच मी वैकुंठ अधिपती लक्ष्मी नारायण श्रीहरी. नारायण नारायण भवसागर हा पार कराया, नावमुखी दे घ्यावे. भवसागर हा पार कराया, नावमुखी दे घ्यावे. हरिनावमुखी जे घ्यावे, घ्यावे घ्यावे भजनी तव लागावे. हरिनावमुखी जे घ्यावे, भजनी तव लागावे.
गदाया नाव मुखी ते घ्यावे हरिनाव मुखी ते घ्यावे 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 भजनी तव लागावे हरिनाव मुखी ते घ्यावे भजनी तव लागावे नारायण नारायण सुराली बलिष्ठ त्रैलोकी वरिष्ठ गुरुना गरिष्ठ स्वरूप हे कनिष्ठ सदा युद्ध धीर महावीर वीर भवंबोती धीर भजे हम देवा जो या त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे सर्व देवतांमध्ये शक्तिशाली आहे महापराक्रमी आहे अशा या वैकुंठवासी विष्णू नारायणाला माझा दंडवत प्रणाम नारायण नारायण कल्याण वस्तू ज्ञान विनावादन आणि प्रभूच्या भक्तीसाठी प्रसिद्ध असणारा तिन्ही लोकांमध्ये संचार करणारा देव आणि त्यांच्या भक्तांमध्ये संदेशवाहक असणारा माझा प्रिय भक्त मुनी आज या क्षीरसागरी येण्याचे प्रयोजन म्हणजे नक्कीच कोणती तरी वार्ताहल अथवा समस्याही असणारच आणि त्या समस्येचे निवारण हे या भगवंतास करावेच लागणार. होय देवा ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झाला तो सिंद्रासूर आपल्या या क्षीरसागरी आक्रमण करणार आहे. हो देवा तुम्ही सावध राहा. मुनी अधर्म म्हणजे थोडक्यात सत्याचा आणि विवेकाचा त्याग. स्वार्थ मोह अहंकार लोभ हे सर्व अधर्माचे निवासस्थान आहेत. जेव्हा व्यक्ती अधर्माचे पालन करते तेव्हा त्याच्या वाट्याला मृत्यू हे येतच असते. त्यामुळे त्या सिंदुरासुराचं अंत होणार यात तीळ मात्र शंका नाही. होय देवा मी माझं भ्रमण कार्य असे चालू ठेवतो. मुनी अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तू निश्चित राहा. तुझे हे विश्व भ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू ठेव. नारायण नारायण क्षीर सागरी बसले हे श्री हरी क्षीर सागरी बसले हे श्री हरी भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवरी क्षीर सागरी बसले हे श्रीहरी 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 भाग्य विधाता विश्वविधाता भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवरी क्षीर सागरी बसले हे श्रीहरी 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 भाग्य विधाता विश्वविधाता भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवरी क्षीर सागरी बसले हे श्रीहरी क्षीर सागरी बसले हे श्रीहरी नारायण नारायण
असंभवती संभव, असंभवाती संभव करणारा सिंधुरासुर हे वैकुंठ अधिपती विष्णू नारायण. नारायणा, सांभाळ सांभाळ तुझं वैकुंठ. हा सिंधुरासुर तुझ्यावर स्वारी करून येतोय. आला सिंधुरासुर आला. ब्रह्मदेवांच्या वराची प्रसिद्धी, प्रचितीचे फळ, अमरावतीची सत्ता एक हाती प्राप्त केली. हे वैकुंठ अधिपती विष्णू नारायण. नारायणा, तू ते वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. आता स्वागतम, शुभ स्वागतम. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला बलिदान देत आहे. माघार नाही विष्णुदेव. ब्रह्मदेवांचा वरद हस्त. पितामहानी वर दिला, शस्त्र प्रदान केलं. त्या शस्त्राच्या बळावर या नरदेहास पराभव नाही. हा सिंधुरासुर स्वबळावर, स्वसामर्थ्यावर ब्रह्मांडावर दानव रूपी ध्वज फडकावू इच्छितो. शुभारंभ 33 कोटी देवांचा राजा देवेंद्राच्या अमरावतीवर सत्ता प्रस्थापित करून झाला. मनसुबा एकाच वैकुंठावर देखील दानव रूपी सत्ता प्रस्थापित करणार. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यज्ञ याचरतः कर्म समग्रम प्रविलयते. म्हणजेच जी व्यक्ती आसक्तीपासून मुक्त झाली आहे, तिचे मन व हृदय देवामध्ये स्थित असते, अशी व्यक्ती यज्ञाच्या रूपात वाईट कृत्यांचा त्याग करते आणि चांगली कृत्य आत्मसात करते. दैत्यराज, तू देखील अधर्माचा त्याग कर, सत्याचा मार्ग अवलंब, नक्कीच पुण्यवान होशील. धर्माच्या कथा, धर्माचे ज्ञान, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. कपट कारस्थानी विष्णुदेव. प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे तुम्ही आज तुमच्या समोर तुमचा काळ उभा असता. धर्म, ज्ञान नाही. आज तुझ्या स्तवेत विष्णुदेव तुझा धर्म बाधित करण्यास हा सिंधुरासुर समर्थ आहे. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेश्वरम उत्तवम मार्दवम हिरचापल्यम. अहिंसा, सत्यता, क्रोध, त्याग, शांती, प्रेम हे सर्व अधर्म व धर्माचे निवासस्थान आहेत. जो अधर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला मृत्यू हे येतच असते आणि जो धर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला पुण्य हे येतच असते. दैत्यराज, तू इतरांबद्दल करुणा, प्रेम, दया, शांती ठेवशील तर नक्कीच या धर्माच्या वाटेवर तुला श्रेष्ठत्वाचे स्थान प्राप्त होईल. अजूनही संधी गेली नाही. तुम्हाला शरण आहे. हा वैकुंठपती श्रीहरी तुला बलिदान देण्यास तयार आहे. वा विष्णुदेव, वा. झाले का तुमचे बुद्धीचे पुराण वाचून? झाले? बंद करा विष्णू पुराण. तुमचे विष्णू पुराण ऐकण्यासाठी हा सिंधुरासुर वैकुंठात आला नाही. तपोबलामध्ये असेल सामर्थ्य, बाहुबळामध्ये असेल सामर्थ्य. रणांगणाचा मार्ग निवडा. धर्म, ज्ञान याला सिंधुरासुरासमोर जागा नाही. आणि वाऱ्यावरती शमशे फिरून कधी वादळाचा असतो, समुद्राला पेटे बंधून कधी समुद्र संपत नसतो. पतंग जरी वीरासाठी झेप घेऊन स्वतःच्या प्राणाची देते, त्याचप्रमाणे तुला देखील अंतकाळ समीप आला आहे. आणि म्हणून तू माझ्या या क्षीरसागरामध्ये आलायस.
जंगेचं सामर्थ्य तो हुंदवते रणखंत. हे वेष्टुदेव, मला युद्धाचं आमंत्रण. आज त्या रणमैदानात तुला 4 मुंड्या चीत करेन. या मनगडाच्या बळावर आणि शास्त्राच्या धारेवर माझ्या सर्व शक्तीनिशी तुला नेस्त नाबूद करेन. सर्वांगाशी झाला ब्रह्मांडामध्ये तिकाल माझी सत्य इंद्रासुराय नमः. आक्रमण. या वैकुंठाचा स्वामी झाला सिंधुरासूर. आता राहिला तो फक्त कैलास, शंभू महादेवाचा कैलास. या सिंधुरासुराची स्वारी कैलास.
कैलास शिखरी तो त्रिपुरारी कैलास शिखरी तो त्रिपुरारी उमापती बैसला त्याला वंदन करूया चला हो त्याला वंदन करूया चला हो त्याला वंदन करूया चला कैलास शिखरी तो त्रिपुरारी कैलास शिखरी तो त्रिपुरारी उमापती बैसला त्याला वंदन करूया चला हो त्याला वंदन करूया चला हो त्याला वंदन करूया चला कैलास शिखरी तो त्रिपुरारी कैलास शिखरी तो त्रिपुरारी उमापती बैसला त्याला वंदन करूया चला हो त्याला वंदन करूया चला हो त्याला वंदन करूया चला नारायण नारायण हे भोलेनाथा या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. नारद कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? नारायण नारायण भोलेनाथा तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. देवा या सृष्टीवर फार मोठं संकट ओढवलं आहे. ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झाला तो सिंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. तो देवा तुम्ही सावध राहा. नारद देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज सिंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. नारद या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. होय भोलेनाथा तुम्ही जसा मणी आणि मल्लाच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या सिंद्रासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा. नारायण नारायण. नारद प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हा अटळ आहे. आत्मा हा सर्वदा अमर आहे, त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यूही नाही. नारद आपले भ्रमंतीचे कार्य असेच सुरू ठेवावे यावे आपण. नारायण नारायण. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. नारायण नारायण.
कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत सात कैलासी हरण करण्या शंभू महादेवाचे शंभू महादेव सांभाळा समान तुमचा कैलास पर्वत कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत हे सांब सदाशिव महादेव हरिहरेश्वरा पार्वती पदे अर्धनारी नटेश्वरा या सिंदुरासुराचा आपणास साष्टांग दंडवत दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंदुरासुर आपल्या समोर आज एक विनंती घेऊन आला आहे. आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला हा वैभवशाली कैलास पर्वत, ज्या कैलास पर्वताची विश्वामध्ये गणना केली जाते, हा कैलास पर्वत या नरदेहाचा व्हावा. आपण जलकल्याणासाठी मंदार पर्वतावर प्रस्थान करावं, एवढीच या पामराची इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यातील मात्र शंका नाही. महादेव, बलाढ्य तर हा सिंदुरासुर आहेत. म्हणूनच स्वसामर्थ्यावर गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं ब्रह्मदेवांशी कठोरात्मक कठोर तपस्या केली. तपस्येचे फळ वधुवंचित असा वर प्राप्त झाला आणि त्याच वर प्राप्तीच्या बळावर अमरावतीसह वैकुंठावर दानव रूपी ध्वज फडकवला. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. दैत्य कुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विश्वविधाता भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे. महादेव, सिंदुरासुराच्या क्रोधाग्नीस विचलित करू नका. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचं वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. महादेव, एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंदुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी जलाधार सर्वात भस्मसात होतो, त्याप्रमाणे तुझाही भस्म. महादेव, या नरदेहास मृत्यू, अंत, समाप्ती हे शब्द सुद्धा स्पर्श करू शकत नाही. दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहेत ते देवगण. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज राजसत्ता, मानसत्ता सिंदुरासुराच्या हाती. दैत्यराज, हा भोलेनाथ विश्वविधाता आहे. विश्वविधाता त्यासारखे कित्येक दैत्य कैलास पर्वतावर येऊन गेले, त्याला मी बाहेर तुडवलो. नाम महाराज केल्या तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा. दैत्य काय महादेव, मग आज हा दैत्य तुमच्या छाताडावर थैमान करेल. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय आणि हेच माझे कर्तव्य. ह्याच कर्तव्यास हा सिंदुरासुराच ग्रहण लावण्यास समर्थ आहे. दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहूया जय पराजय कोणाचा होतो. नक्कीच होण्या रणसंग्रामामध्ये विजय या सिंदुरासुराचा होईल आणि पराभवाला मात्र तुम्ही सामोरे जाणार. महादेव, दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य हे विश्वविधातामध्ये आहे. तुझा मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. दैत्यराज, कोणाचा समीप आला आहे येणारा काळ ठरवेल. महादेव, तुम्ही नाही. दैत्यराज, अखंड पृथ्वी पातळ संपूर्ण ब्रह्मांड हे भोलेनाथच्या तृतीय नेत्रामध्ये आहे. जर काही तृतीय नेत्र उघडलं
क्षणातून तुझा बसून आकाशीचा चंद्र, आकाशीचा चंद्र फुलोकी आला. सूर्य किरणांनी अंधार पसरला. अग्नीने जलधारांमध्ये स्नान केलं. अमृतास मध्याची ग्लानी आली. वायू अचल झाला. दैत्यराज सिंधुरासवर सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट. ब्रह्मांडातील समस्त देवगण देव हो, ज्या धर्माच्या वाटेवरून आज तुम्हीच चालत आहात, ज्या धर्माच्या नावानं देवगण उधो उधो करत आहात, त्याच तुमच्या धर्माच्या कोंपणावर अधर्माचा नागर फिरवे. खेळानो, तुमचा धर्म मी बाधित करेन. आणि एकदा का तुमचा धर्म बाधित झाला, देव हो, एकदा का तुमचा धर्म बाधित झाला की या धर्माचा जय जयकार या ब्रह्मांडामध्ये, या धर्माचा जय जयकार हॅलो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोकण माझी माय,
कोकण माझी माय यांचे डायरेक्टर युट्यूबर संदीप दादा मोहिते यांच्याकडून खास सिंद्रासुराच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असं कोणतं संकट आलं आहे? हे श्रीहरी या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी समस्त देवगण दैत्य बलाढ्य आहे, परंतु समस्त देवगणांनी केलेले प्रयत्न असफल ठरले. देवगण हो, काहीतरी योजना करावी लागेल. समस्त देव, यातून योग्य तो मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या समग्र सृष्टीचा विनाश निश्चित आहे. सिंदरासुर माथला गर्वाने पेटला. सिंदरासुर माथला गर्वाने पेटला. झाला लाल दावी देवाना शक्तीचे बळ. हो दावी देवाना शक्तीचे बळ. सर्वाने पेटला सिंधरासुर माथला, सर्वाने पेटला. झाला लाल दावी देवाना शक्तीचे बळ. हो दावी देवाना शक्तीचे बळ. सिंदरासुर माथला गर्वाने पेटला. सिंदरासुर माथला गर्वाने पेटला. झाला लाल दावी देवाना शक्तीचे बळ. हो दावी देवाना शक्तीचे बळ. नारायण नारायण देव हो, काही तुमच्या अवस्था. नारायण नारायण. देवर्षी अगदी योग्य वेळी आला आहात. या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपण सुचवा. समस्त देव हो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा गर्व झाला होता आणि तो गर्व सिंधरासुराने उतरवला. नारायण नारायण. होय मुनी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसातळाशी जाऊन पोहोचला आहे. ज्याप्रमाणे डोळस व्यक्ती अंध व्यक्तीला मार्ग दाखवते, त्याचप्रमाणे आता तूच काहीतरी मार्ग दाखव. समस्त देव हो, तुम्ही सारे मिळून त्या पार्वती पुत्र गणेशाची आराधना करा. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. बाळ गणेश, त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण समस्त देवगण शरण जाऊया. चला तर. चला तर. प्रभु राया तारिया भया पा
माया नारिया वयापासूनी बाळ गणेशा, या समस्त देवगणांचे आपणा त्रिवार वंदन. तव मातेचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू, संकट समयी तुझी अर्चना, गणेशा स्वीकार आमची वंदना. धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका, विलय करी विकटाचा मोरया विनायका. सृजनांचा बीजांकुर सकल सुखी तू, काळाच्या आदी अंती सृष्टीच्या प्रवाही तू. व्यापुनी कणकणात विराट विश्वरूपधारी तू, भवतारक अंगारक गजवक्राय तू. तू मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनारी. तू आरंभ, तू विशेष, तूच आमचा श्री गणेश, श्री गणेश, श्री गणेश. देव माझ्यावरला का करत आहात? असे कोणते संकट आले तुम्हा देवांवर? कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासूर नामक असुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती असफल ठरली आहे. आता यातून तूच काहीतरी मार्ग काढ. ठीक आहे देव, त्या दैत्यराज इंद्रासुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. तू सागर करुणेचा, तुलाच दुःख सांगावे. तुझ वाचून इतराचं दिनमुख होऊन काय मागावे. या विश्वातील जीवांस सान्निध्यात घेऊन त्यांना ज्ञानामृत पाजण्यास तूच एक समर्थ आहेस. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. देव हो, आता आपण सावध राहायला हवं, अन्यथा तो दैत्यराज सिंधुरासूर कोणत्याही क्षणी येऊ शकतो. सार्वभौम्य सम्राट, सार्वभौम्य सम्राट, ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ काळ नव्हे, अंतकाळ. सार्वभौम्य सम्राट झाला. ब्रह्मांडातील समस्त देवगण जनार्दनाच्या चरणाशी आले. आता एकमेव अजिंक्य योद्धा नष्ट केलं या देवांचं देवत्व, नष्ट केलं. दैत्यराज, मी दिलेल्या शस्त्राचा दुरुपयोग करून तू अधर्माचा मार्ग अवलंबला. तुझा मृत्यू निश्चित. पितामहा, आपण मला वर दिला. आपल्या स्वर प्राप्तीच्या बळावर ब्रह्मांडातील हे देव, या देवांना मी पराभूत केलंय. मी पितामहा, अजून काय प्राप्त करायचं राहिलं? काय राहिलं? दैत्यराज, अजूनही संधी केली नाही. या अधर्माचा त्याग कर, आम्हा देवांना शरण ये, आमची राज्य परत कर, आम्ही तुला अभयदान देऊ. देवेंद्रा, तुझ्यासारख्या भ्याड देवाच्या मुखी ही शौर्याची भाषा शोभत नाही. रणांगणात बळकाबोळी थोडी झाली तुझी. तुझ्या मुखी शौर्याची भाषा शोभत नाही. दैत्यराज, अधर्माचा त्याग कर, सत्याचा मार्ग अवलंब, अन्यथा या रणांगणामध्ये तू सर्वनाश. प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेता. अंतकाळ समीप आला की धर्माच्या गाथा गाता. कधीपर्यंत चालणारे कपटकारस्थान? येशुदेव, तुमचा अंतकाळ हा सिंधुरासूर करणार. दैत्यराज, तू केलेल्या कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझ्या असभक्तीमुळे तुला मृत्यूदंड आवश्यक आहे. महादेव, विष्णुदेव, देवेंद्र, अरे भ्याडांनो, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव,
तुमचं देवत्व तर मी कधीच नष्ट केलं. राहिले त्या फक्त हे हाडामासाचे पुतळे. तुम्हास गतप्राण करण्यास मला कितीचा वेळ. इंद्रासूर, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व होत राहिला मला कितीचा वेळ. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव आणि या देवांची पाठराखण करणारा हा काय तर म्हणे यांचा देव. गणेशा, पाहतोयस ना तुझ्या देवांची अवस्था. विचार तुझ्या या देवांना. अरे सांगतील कथा या सिंदुरासुराच्या पराक्रमाच्या. तुलाही अंतिम चेतावणी देतो, माझ्या मार्गातून दूर हो. मग असं तर तुझ्यात असेल सामर्थ्य तर होऊन जाऊ दे रे. मला युद्धाचं आमंत्रण गणेशा. अजूनही वेळ गेलेली नाही. रणांगण या देवांना विचार. पलतावळी थोडी केली होती, आज तीच वेळ तुझ्यावर येणार. गणेशा, तुलाही रणकंद हवाय. मग आज तुझ्या सवेत तुझ्या या सर्व देवांचा कपाळ मोक्ष करणार सिंदुरासूर जैसे कर्म तैसे फळ.
आसमंत भेदून क्षण स्वर्गाच्या भिंती नेस्त नाबूद केल्या. स्वसामर्थ्यावर ब्रह्मांडातील या देवगणांना मी परास्त केलं. ही आदिमाया शक्ती माझा अंत पुन्हा एकदा कपटाचा आश्रय. देवेंद्रा का या सिंधुरासुराच्या मृत्यूचा खेळ मांडला? का तुझं शौर्य, तुझा पराक्रम पाहून आम्ही समस्त देवगण पराभूत झालो, निशस्त्र झालो. परंतु तुझी एक चूक, या विश्वाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा तो प्रयत्न, आणि त्याच प्रयत्नासाठी आम्ही समस्त देवगणांनी संत योजिला. सुडाग्नीचा डाळ सर्वांगाशीत झाला. गणेशा, सुडाग्नीने पेटलेली ठिणगी अजूनही शांत झाली नाही. गणेशा ये, गणेशा प्रहार करा. ये गणेशा ये, करा या सुराचा तिथे रक्षण सांभाळा. गणेशा सांभाळा. गणेशा, तुझ्या या शक्ती समोर सिंधुरासुर शक्तीन झाला. गणेशा, माझ्या मृत्यू पश्चात तुला या ब्रह्मांडामध्ये या सिंधुरासुराच्या नावानं सिंधुरात्मक सिंधुरावदन. गणेशा, तुझी माती गाताना सिंधू राज्य रचित ढवळे अंग चंदन उटी. गणेशा, खुलवी अंग. गणेशा, खुलवी अंग. गणेशा, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. या रणांगणात या नरदेहाच्या रक्ताचे पाठ वाहिले.
परंतु या सिंदूरसुराच्या रक्तानं माझा शिरछेद करण्याअंती तुझ्या या पावन चरणावर रक्तानं रक्ताभिषेक व्हावा. गणेशा, तुझ्या या चरणास्थळी मला स्थान दे गणेशा. मला स्थान दे गणेशा. माझा शिरच्छेद करून या देवगणास मुक्त करावं गणेशा. मुक्त करा गणेशा, मुक्त करा. देहांत प्रायश्चित्त सिंदूर चर्चित धवळे रंग, चंदनवटी गुलाबी रंग. सिंदूर वर्ण गणेशाचा विजय असो. सिंदूर वर्ण गणेशाचा विजय असो. सिंदूर वर्ण गणेशाचा विजय असो.